देवरूप केलं त्यांनी दालचा. म्हणजे अशी परिस्थिती आहे. दाखवण्यासाठी परमार्थ नाही आहे, शोरूममध्ये ठेवण्यासाठी नाही आहे. परमार्थ हा अंतःकरणातून असावा लागतो. त्याच्याविषयी प्रेम अंतःकरणातून असावं लागतं. खरं प्रेम असावं लागतं. आपली जी आई आहे तिला सुद्धा कळतं की याचं खरं प्रेम आहे का खोटं आहे. तरी पण ती आई त्याच्यावर प्रेम करत असते. आईला माहित असतं प्रेम खरं नाहीये मुलाचं. हे वरून वरून दाखवतोय फक्त आपल्यावर प्रेम आहे, असं आहे तसं आहे. तिला ओळखते, ती खरं प्रेम ओळखते. ती ओळखते की नाही. पण तिचं प्रेम त्याच्यावरती असतं. तसं भगवंत आहे. त्याने जन्म दिलाय ना. मग पासपोर्ट संपेपर्यंत त्याला सांभाळणं भाग झालं ना. कसं का होय याला जाऊ द्या, याची नाही आहे पार. याचे कर्म कसे वाईट का असं ना त्याचे कर्म, पण याला बरोबर न्या बरोबर शेवटपर्यंत. तिथपर्यंत आता त्याचं लिखितच लिहिलेलं आहे आपण. सटीनं टाकल्याची या दिवशीपर्यंत. याचे कोण चुका घडवत, काही घडवत, अपराध घडवत, हा समाजाला त्रासदायक ठरव, काही घडो. किती तुम्ही अपराध केले आणि काही केले ते संचित होतं. आणि पुण्य केलं तरी ते संचित होतं, सुकृत होतं. शरीरम यद्वाप्नोते यच्चाप्रुत कामतीश्वरा ग्रहितैत्वानि संयती वायुर्गन्धानि वाच. ज्यावेळेस शरीर सुटतं त्यावेळेस हे सगळं त्याच्याबरोबर जातं घेऊन. आपण म्हणतो खाली हात आया खाली हात गया. खाली हाथ से आएगा खाली हाथ से जाएगा. करता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. खाली हात आया, लोक म्हणतात खाली हात आला आणि खाली जात गेला. काही नाही, तसं नाही. येताने घेऊन आला आणि जाताना घेऊन जाणार आहे. येताना चांगलं सुस्कृत घेऊनच आलेला आहे तो, आणि जाताना जे कर्म केलं इथं, चांगलं केलं का वाईट केलं, ते घेऊनच जाणार आहे ना. तो ठेवणार आहे का? म्हणून खाली हात जात नाही, खाली हात येतही नाही. त्याचं लोक म्हणतात त्याचं सुकृत घेऊन आलाय तो. एखाद्याला चांगलं आलं तर तो म्हणते, लोक म्हणतात नाही नाही त्याचं सुकृतच तो घेऊन आलेला आहे. तो मागच्या जन्मीचं काही त्याचं चांगलं, त्याचं चांगलं. एखादा वाईट वागत असेल तर ते कर्म त्याचे वाईटच आहेत. हो, जन्मोजन्मी मूढा जन्मनी जन्मनी. मग आता ही योगायोगाने त्याला मिळाला का कताली मी सांगितलं. जसं तू कावळा सापडला तसं मिळाला जन्म. त्याला कावळा काय भांडलं, पुन्हा सापडून आण बरं. नाही सापडला. तसं योगायोगाने मिळालेला हा जन्म पुन्हा मिळणार नाही. अवघड आहे.